बघला ऍट द एंड मला सांगायला लागले ना. हम्म? 18 किलो. मग मी काय टाइमपास करत होतो घरी, लेक्चर होते ना. बोललीस का नाही, बोललीस का नाही, बघितलं खोटा खोटा बोलती. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा सगळे, मी धमादल शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज आहे संडे. आज मला जायचंय कॉलेजला, म्हणजे वेगळा जो कोर्स करतोय तिथं जायचंय, कारण ते सॅटर्डे संडेज असतं. सॅटर्डेला लेक्चर असतात ऑनलाईन रात्री, आणि संडेला प्रॅक्टिकल असतात. आजकाल माझं शेड्यूल एकदम टाईट झालंय ना, मला फिरायला जायला भेटतंय कुठं. कॉलेज ते घर, खावा, अभ्यास करा, अजून झोपून जावा, अजून ब्लॉग बनवा, असं झालं आजकाल शेड्यूल. ना तर आधी आरामशीर उठा, पूर्ण गाव फिरा, इथे जावा तिथे जावा, आधी असा असायचा शेड्यूल. आता खूप एकदम चेंज झालाय. काय मजा येते ना आता? मजा काय यार? मस्त वाटतं का नाही? काय बोलणार, हा? 1-1.5 वर्षाची बात आहे. निकाल लेंगे भाई. निकाल लेंगे भाई, आताच लागला रडायला. हा? रडायला नाही, हा. मम्मी बोलते रडायला. रडायला कशाला, चांगलंय, उलट शिकतोय, काहीतरी करतोय, बरोबर ना. तोपर्यंत माझे व्लॉग्स पण चालतील, आय होप. गरमागरम चाय चपाती आली आहे. देखा. मला जायचंय 10 वाजता जायचंय. काय झालं, 10 ते 5 असणार आहे तिथे प्रॅक्टिकल. म्हणून मम्मीला बोललो, मम्मी मला टिफिन बनवून दे. मी काय आज पूर्ण दिवसभर तिथं. माझं शेड्यूल एकदम टाईट झालंय. ते कॉलेज संपलं, संडेला सुट्टी असते. नागपाड्याचं जे कॉलेज आहे, सॅटर्डे पर्यंत कॉलेज असतं, त्याच्यानंतर संडेला सुट्टी असते. मग संडेला माझा वेगळा कोर्स असतो, म्हणजे भाई मला एक पण दिवस सुट्टी नाही कुठे. आता आता थोडं कष्ट कराल तर पुढे जाऊन थोडं चांगलं होईल, म्हणून तुम्ही आता जेवढं होईल ना कष्ट करा, ठीक आहे. हे म्हणतो, बघा ना चाय चपाती तिथे, मी इथे बसलोय. माझ्या आधी माझ्या पुढे जाऊन ती तिथे बसली आहे. अजून पप्पा इथं न्यूज बनवतायत. काय तिला खायचंय ना. रोज ना किती जवळ गेली. ए, हे उठे पोरा, हे माझं पोर, उठ उठ उठ. पप्पा ना खूप किरकिर किरकिर करत होते. मम्मीला ना चटका लागलाय, मग मी इथं कोलगेट लावलंय. हा मम्मी. हा ना. काय नसलं की लगे हे रे, दे 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 लवकर, दे लवकर, दे लवकर. भेटत नाही. काय पप्पा, तुमच्यामुळे लागला ना चटका मम्मीला. माझ्यामुळे ना, तुझ्यामुळे लागलं. माझ्यामुळे काय, तुम्ही तिथं किरकिर करत बसलात ना. काय कसली किरकिर केली मी? स्वीटी बघा, स्वीटी तिथं झोपली आहे. हे म्हणतो, चला जाऊ. तर मी रेडी झालोय, चाय नाश्ता झालाय माझा. आता जाऊया कॉलेजला, ठीक आहे. मी आता जस्ट कॉलेजवरून घरी आलोय. मम्मी काय करत होती हे? गव्हाचं दळण करत होती. हा, गव्हाचं दळण. साफ करत होतीस? हा. गहू संपलेत? हा ना. थोडं राहिले पीठ. मग आता तू खा. हा. आपण दळायला लागली. अरे यार मी नाही, आताच नाही रे. मी नाही. एवढा वाढायला लागला. जरा वेळाने जाऊ. जरा नाही, दादाला घेऊन जा, मी थकलोय. आताच अरे, नाही आणि तुझ्या. आत्ताच थोडा आज नाही, आराम. माझं परत 8 वाजता लेक्चर आहे. आपण आजच्या आधी जाऊ. नाही, मी 7 नाही वाजता येणार, जाऊ. नाही, दादाला नाही. अरे दिवसभर जायचं, काम करायचं, अजून घरी येऊन तू बोलणार इथं चल तिथं चल. दादा आहे, दादाला सांग तू. आई पण रडतो कशाला? रडतो नाही, हा. थकलोय काय, तुला काय काय टाइमपास करतो का हे काय तिथे? आणलंय? ते बटाटा भजी पाव आणली आहे, आणि फ्राईड राईस, सॉरी शेजवान राईस आणलाय. काय ते राईस. दीदीला थोडं दे आणि तू पण. हं? तर आता घेतली प्लेट मध्ये शेजवान राईस, चटणी, बटाटा भजी पाव. दुपारी लंच केलं होता, पण ते मला काय पुरलं नाही, म्हणून आता हे आणलंय. तुला घरी घरी काय बनवलं नव्हतं, जेवण अरे संपलं घरी होतं. बनवलं होतं ना, शेवग्याचं शेंगाचं कालवण आहे. भात आहे. तुला फोन केला, शिकायचं होतं. फोन केला तर काय बोललीस की नाहीये, संपलं. ते खाऊ वाटत नाही शेवग्याच्या शेंगा. संपलं ना, पण तू बोललीस. आहे ना. आता बोलते दाखव. फोनवरती काय बोलली, सगळं धुतलंय मी, जेवण नाहीये, बोललीस का नाही? बापाचं डोकं बोललीस का नाही, बघितलं खोटा खोटा बोलती. हा, खोटं बोललीस का नाही बोलती. की जेवण जेवण काय नाहीये? म्हणलं काय तुझं राहू दे, राहू दे. राहू दे. आता बोलते, बघितलं कसं बात पलटते मम्मी. व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ. काय व्हिडिओ. व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ बनवायचा आहे? हा. कसला व्हिडिओ?
अरे वा. भाई बघा माझे जे व्हिडिओज बघतात, लहान लहान मुलं व्हिडिओ बघतात. माझं लेक्चर संपलं होतं, मी असंच खाली बसायला आलो, तर हे लोक सगळे आले भेटायला. ही मम्मी बघा मला काय बोलतीये. काय बोलतीस? हा, बघला ऍट द एंड मला सांगायला लागले ना. मीच ठेवलं ना सगळं हम्म? 18 किलो. मम्मी काय टाइमपास करत होतो घरी, लेक्चर होते ना. येताना कशी आणू मी त्याला सांग. मोठा मुलगा असतो तेव्हा सांगत नाहीस. अरे ते झोपला होता. हा झोपला होता, आम्हाला झोप नाही का. तुला नाही का वाजत? मग मला आहे. हा, मग ते- तुम्हाला माहितीये जे मोठे असतात ना त्यांना काही काम बिम सांगत नाही. जे म्हणजे सांगते तर. लहान असतात ना त्यांनाच सगळं काम सांगतात. हे कर ते कर, तो मोठा आहे असं करतो तसं करतो. मोठा- लय भेदभाव करतात खरं, अरे, लय भेदभाव. छोटा छोटा- मी आताच मेडिकल मधून घरी आलोय. मी गेलो होतो गोळी आणायला. दुपारपासून मला सर्दी होत चालली, आता तर जास्तच होत होतं म्हणून मी गेलो मेडिकल मध्ये, गोळी घेतली. आता जेवतो मग खातो, आरामशीर झोपतो मग, कारण सकाळी लवकर कॉलेजला पण जायचं त्यामुळे. तू जेवलीस? जेवले मगाशी. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आपला ब्लॉग एंड करायची. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.